तर मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर आज आपण एक मस्त अशी झटपट तयार होणारी रवा आणि बेसन बर्फीची रेसिपी पाहणार आहोत। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी चुकणार नाही। अगदी परफेक्ट प्रमाणासह मी तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला मी इथे 1 वाटी चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे। त्याच वाटीने मापून मी इथे 2 वाट्या रवा, 2 वाट्या साखर आणि पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूपचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकते, 1-2 चमचे। तर गॅसवर मी कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी। त्यामध्ये आपण पाऊण वाटी साजूक तुपामधील अर्ध तूप जे आहे कढईमध्ये टाकून घेऊयात आणि त्या तुपामध्ये आपल्याला रवा जो आहे मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे। रवा आपल्याला घरभर वास सुटेल तुपाचा इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे, थोडासा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत। माझा 2 वाटी रवा आहे, तर मला साधारणतः इथे एक 10 ते 15 मिनिटं वेळ लागणार आहे। जर तुम्ही जास्त रवा घेतला तर तुम्हाला रवा भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो। तर तुम्ही पाहू शकता इथे मला रवा भाजताना एक 15 मिनिटं झालेली आहेत आणि रव्याचा रंग देखील मस्त गुलाबीसर रंग आलेला आहे, खूप जास्त लालसर नाही करायचा। आता एका प्लेटमध्ये काढून ठेवून देऊया आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये उरलेलं तूप घालून आपण बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर थोडंसं तूप कमी वाटत आहे, तर मी इथे 1-2 चमचे तूप आणखी घालून घेणार आहे। 1-2 चमचे तुपाचं प्रमाण आपलं कमी किंवा जास्त होऊ शकते। त्यानंतर पीठ जे आहे गुलाबीसर रंगाचं होईपर्यंत अशा प्रकारे थोडंसं सैलसर होईल तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारणतः एक 7 ते 8 मिनिटांमध्येच आपलं बेसन पीठ भाजलं जाते। चला तर मग साईडला ठेवून देऊया। त्यानंतर गॅसवर एक गंज ठेवून त्यामध्ये 2 वाटी साखर घालून घ्यायची आणि 1 वाटी पाणी। आता आपल्याला गॅस फुल करून साखर जी आहे ती पूर्ण विरघळवून घ्यायची आहे अगोदर आणि साखर विरघळल्यानंतर आपण मध्यम गॅसवर 2 मिनिटांपर्यंत पाक होऊ द्यायचा आहे। 2 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे पाकाचा एक थेंब आपण एका प्लेटमध्ये काढून फुंक मारून घ्यायची आणि त्यानंतर अशा दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन आपल्याला तार चेक करायची आहे। अशा प्रकारे जर एक तार आली याचा अर्थ आपला पाक झालेला आहे। आता मी इथे पिवळा रंग घालून घेणार आहे, खाण्याचा ऑप्शनल आहे, हलकासा 2 चिमूटच घातलेला आहे। त्यानंतर बेसन पीठ जे आहे आपण गॅसवर ठेवायचं आहे थोडंसं गरम करण्यासाठी। त्यामध्ये रवा घालून मिक्स करून घेऊया आणि तयार झालेला पाक देखील आपण या बेसन पीठ रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात। मी पूर्ण पाक इथे घातलेला आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। त्यानंतर मिक्स करून घेऊयात। आता तुम्हाला सैलसर वाटत असेल पण नंतर ते व्यवस्थित होते। सतत आपल्याला मिक्स करत राहायचं 1-2 मिनिटं आणि त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून देऊयात। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्टसर झालेलं आहे। त्यानंतर मी इथे एक केक टिन घेतलेला आहे, तुम्ही ताट देखील घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मिश्रण जे आहे त्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही ताटामध्ये देखील सेट करून घेऊ शकता, ताट किंवा मग एखादं कुकरचा डबा। तर अशा प्रकारे पूर्णपणे सेट करून झाल्यानंतर आपण 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया झाकण ठेवून आणि 15 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कट लावून घ्यायचे आहेत बर्फीच्या शेपमध्ये। तुम्हाला किती लहान किंवा किती मोठ्या साईजची बर्फी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कट लावून घ्या आणि बर्फीमध्ये कट लावून झाल्यानंतर आपण पुन्हा झाकण ठेवून 1 ते 1.5 तास आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे रूम टेम्परेचरमध्येच। कारण बर्फी सेट झाल्यानंतर कट केल्यास त्रास होतो त्यामुळे। तर पाहू शकता किती मस्त अशी कलाकंदसारखी बर्फी तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।